नमस्कार. नमस्कार. कोण आपण? मी महिला अनाथाश्रमातर्फे आलोय. महिलाच पाठवायची नाही का? 3 in 1. सॉरी सर. आपण कोण? मी आमच्या हायस्कूलच्या गॅदरिंग साठी गेस्ट म्हणून आपल्याला निमंत्रित करण्यासाठी आलोय. हा. आणि आपण? मी आमच्या गृहनिर्माण संस्थेचं भूमिपूजन आपल्या हस्ते करावं म्हणतोय. म्हणा म्हणा, तुमच्या तोंडाला कोण हात तुला लावला? कोणी म्हणायला सांगितलंय? सॉरी सर. एक्सक्यूज मी. हं? गुड मॉर्निंग बॉस. शुभ प्रभात. वेलकम मिस्टर शेखर. 3 in 1. यस सर. या लोकांची कामं काय ती सगळी लिहून घे. हं, हं. हा? आणि त्या महिला आश्रमाला 10,000चा चेक दे. यस सर. जाओ. चला रे. ऐ, चला हो. चला 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 चला. काम झालं? ऑफकोर्स बॉस. वेल डन माय बॉय. थँक्यू. बोल. नाही, हा माझा गावाकडील मित्र शंकर. नमस्कार. बॉस, याला जर एखादी नोकरी मिळाली असती तर खूप बरं झालं असतं. हो, तेवढं बघा जरा. वांग्यातलं बुजगावणं या गुलाबाच्या बागेत कशाला हवंय? हो, मी नुसतंच बुजगावलं नाही, मला गोपनीने दगड मारायची प्रॅक्टिस बी आहे. हा. ए, चुप. वाह वाह, हा. क्या बात है. हा. उत्तर उत्तम आहे, पण माणूस नाही आवडला. नाही. शेखर हा आपल्या नाही कामाचा. अहो तुम्ही पण बॉस, सटरफटर कामं दिली तरी हा, चालेल. काय बी द्या. नो, तुला माहितीये की आधीच माझ्याकडे नोकर चाकर माणसं भरपूर आहेत. माझा हरकामे माणूस तुला माहितीच आहे. दाढी, गाडी आणि माडी या तिन्ही गोष्टी तो एकटाच करतो. म्हणूनच त्याला मी 3 in 1 म्हणतो. ते मला माहिती आहे बॉस, पण तो जसा विश्वासू आणि प्रामाणिक आहे तसंच हा सुद्धा प्रामाणिक आहे. प्लीज बॉस, प्लीज. हा, आता तू सांगतोस म्हणजे काहीतरी केलंच पाहिजे. काय रे, हा? काय काय काम येतं तुला? अहो तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मी. हा? हा. खोटं बोलता येतं का? खोटं आयुष्यात कधी खरं बोललोच नाही. नेहमी खोटच बोलत आलास, खोटं हा? आई, चुकलं वाटतं काहीतरी. एखादी गोष्ट सांग बघूया. थाप मार थाप. हाप मारू. मी स्वयंभू आहे. कोण आहेस? स्वयंभू. स्वयंभू कोण? ते माळणारा नाही का, सिंदूर लावलेला दगड दिसला की लोक त्याला देव मानतात, तसा मी ह्या जगात आपोआप आलेला स्वयंभू आहे. आहाहा. हे स्वयंभू देवता. देवता नाही, स्वयंभू माणसा. तू माणूस आहेस? माणूस आहे. हात लावून काय बघा ना. सांगतोस काय? हात लावून बघा. तुझं संपूर्ण नाव काय रे? शंकर सदाशिव पाटील. शंकर सदाशिव पाटील. पाटील. तुझ्या आईचं नाव काय? सौ भागीरथी सदाशिव पाटील. म्हणजे वडिलांचं नाव सदाशिव हो, हो. आणि आईचं नाव भागीरथी. हो, हो. हे हसायला काय झालं? अरे हसू नको तर काय करू. अरे बाबा, या जगात खरं बोलणं फार सोपं आहे, पण खोटं बोलणं फार कठीण आहे. नाही पण ते तुला आई आहे, हो तुला बाप आहे, हो ना. मग तू स्वयंभू कसा? आईला बोंबला. त्याला साधं खोटं बोलता येत नाही. थू माझ्या जिंदगानीवर, थू माझ्या जिंदगानीवर, थू माझ्या जिंदगानीवर. गेली नोकरी गेली. हे शेखर, हा स्वयंभू माणूस काय आपल्या कामाचा नाही तुला सांगतो. याला ठेवायचं. कोण पडलं? साप साप? पडला. साप? हं? साप. ओ भाऊ, साप बघा, साप. साप! घाबरताय त्याला, मी आहे ना. फिरू दे सापाला, फिरू दे, फिरतो ना, फिरू दे. साप काढ, साप काढ. अहो, मी आहे ना, तुम्ही घाबरताय त्याला. फिरू दे, फिरू द्याला, फिरू दे त्याला. वा, 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 वा. सापाला घाबरताय? एवढा रांगडा माणूस साप. थांबा, मी काढतो त्याला. मेला साप, मेला. शंकराच्या गळ्यात पडायचं सोडून रावणाच्या गळ्यात, बॉसच्या गळ्यात पडला. शाबास शंकर, शाबास. आज तू आमचे प्राण वाचवलेस. तू साधा बोळा आहेस, पण धाडसी आहेस. आणि धाडसी माणसाची आम्ही नेहमीच कदर करत आलो. काय रे? येस बॉस. पण या जगात नुसतं धाडसी असून चालत नाही. या चोरांच्या दुनियेत खरं बोलून काही उपयोग नाही. तेव्हा खोटं कसं बोलावं आणि मूर्खांना मूर्ख बनवून टोपीवर टोपी कशी घालावी हे तुला मी शिकवीन. आणि ड्रायव्हिंग, हॉर्स रायडिंग आणि स्विमिंग मी शिकलो. आजपासून शंकर आपला माणूस झाला. आणि माझा मदतनीस. नाही नाही नाही, इतक्यात नाही. तू आधी त्याला सगळं शिकव, त्यानंतर मी त्याची परीक्षा घेईन आणि त्यात जर तो पास झाला तर तुझ्या मदतीला. मग ठरलं तर. नाही नाही, मी काय म्हणतो आबा, बऱ्याच वर्षापासून आपली दोस्ती आहे. वय हा? आणखी एकदा विचार करा. अहो, तुमच्या मुलीनं बी आमच्या मुलग्याला बघितलेलं नाही, तेव्हा तिच्या पसंतीशिवाय अरे गप. माझी पसंती तीच माझ्या पोरगीची पसंती, आणि माझी संमती ती सगळ्या पाटील घराण्याची संमती. अरे आबा, जमाना बदललाय आता. अरे जमाना बदललेला असला तरी आम्ही काय बदललेलो नाही का? आमचा दबदबा बदललेला नाही.
आमचा शब्द आम्ही पाळू म्हणजे पाळूच. माझी रत्ना आणि तुझा सुदामा लग्न होणार म्हणजे होणारच. खरंच किती दिवसांनी अय्या पोस्टमॅन चल ना. पत्र बी आलेलं दिसतंय. अगं पोरीनं आलं बरं झालं. अगं शंकरची बाणी ऑर्डर आली आहे आणि बरं करत ना हे पत्र बी आलं. जर वाचून द्या बघू. शंकरनी लिहिलंय की तो खूप सुखात आहे म्हणून. त्याला नोकरी पण चांगली लागली. असंही लिहिलंय की त्या हरामखोरांना पकडून तो लवकरच इकडे परत येईल. तुम्हाला दोघांना दंडवत लिहिलाय. रत्ना कधी येतो म्हणून लिहिलंय. लवकर परत येईल असं वाटत नाही. आणि तो लवकर आला नाही तर काय पोरी. फार वाईट होईल मामा. म्हणजे तुम्हाला नाही कळायचं ते. ए रत्ना पोरी काय म्हणावं या पोरीला. अगं आपल्या शंकर संग लगीन करायचं हिला. भोज राजाची लेख आणि गंगू तेलाचं पोरग कसं जमायचं हे. हा हा ठीक आहे ठीक आहे. हा करूया ना करूया. हा ओके ओके हा ठीक आहे ठीक आहे. काय कसा काय वाटला आपला धंदा. एकदम बेस्ट. हा. जाता जाता करू शकतो. तुम्ही फक्त ऑर्डर द्या. सांगेन सांगेन पण त्याआधी मला तुझा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. एनी टाइम मी इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. आता नाही. हं? एखादं काम तू व्यवस्थितपणे पार कर हं? तर तुझी नोकरी फिक्स्ड. हं. नाहीतर आमच्या साहेबांचा नियमच आहे. कुठलंही काम व्यवस्थित केलं तर ठीक नाहीतर टिंबटिंबवर किक. ठीक आहे मला मंजूर आहे. आता मी बोलवल्याशिवाय इथे येऊ नकोस. येस बॉस. बाहेर झाला. ए 3-1 यस सर. मला थकवा आलाय. बर काहीतरी करमणूक पाहिजे. यस सर. साहेब आधी दाढी करतो हं? मग गाडी काढतो आणि मग लगेच तुम्हाला हिरा माडीवर घेऊन जातो हं? हं? चला. अच्छा दाढी गाडी माडी हिरवी माडी म्हणजे नाच गाणं. व्हेरी गुड व्हेरी गुड. ना या बॉसला नाचवलं ना तर नाव नाही सांगणार शंकर म्हणून. मी जरा याला नाचवायची तयारी करून येतो. तोपर्यंत तुम्ही जरा चहा पाणी सिगरेट. तुम्ही थरथरताय का बाटली थरथरते. नाही माझे हात थरथरतात साहेब. हा, म्हणून बाटली थरथरते. तरी म्हटलं असं थंडी वाजल्यासारखं काय करताय. अस्सलाम वालेकुम सलाम हुजूर. सलाम. क्या बात है जुम्मन. इस नाचित जुम्मन ने चमन से खिला हुआ फूल लाया है सरकार. कहाँ तुम्हारे कोठे पर. नहीं हुजूर उसे तो अपने साथ लाया हूँ. हैं? उसके साजिंदों के साथ. अरे तो फिर से बाहर क्यों रोका है. अंदर लेके आओ हम भी देखेंगे कैसा फूल है. ताजा खिला हुआ फूल है सरकार. न गंध लूटा है न मद लूटा है. तो हम लूटेंगे गंध लूटेंगे मद लूटेंगे. पर कीमत सरकार. कीमत. चीज पसंद आई तो ये गोपी धनराज मिट्टी के समान धन उड़ाता है. क्यों 3-in-1. यस सर. जा लेके आओ.